मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आता माहिती आहे आपल्याला सगळ्याला DMER भरतीची पेपरची जी काही तारीख आहे ती आलेली पहा. आता आपल्याला जो काही टाईम उरलेला आहे पहा, तेवढा टाईम आपल्याला अभ्यासामध्ये घालवायचा आहे आणि पूर्णपणे एकचित्ताने अभ्यास करायचा आहे पहा. कारण की पहा या ठिकाणी आपल्याला आता वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर टेक्निकली अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. जरा जास्त काही सांगत नाही, आपण प्रश्नाकडे वळूयात. आणि मित्रांनो पहा, तुमचा जर DMERचा पेपर असेल आणि तुम्ही फॉर्म भरला असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप बनवलेला आहे मित्रांनो. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. त्या ठिकाणी तुम्हाला नाव दिसत असेल की WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक, त्यावर क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा मित्रांनो. तुम्हाला काही एवढं सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळं कळत असेल आता. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा, जे काही व्हिडिओचं टायटल आहे त्यावर क्लिक करायचं आणि मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. व्हिडिओला एक लाईक झालीच पाहिजे मित्रांनो, कारण की या ठिकाणाहून आपल्याला नोकरी लागणार आहे, त्यामुळे एक लाईक नक्कीच करा. चला, पहिला प्रश्न मित्रांनो, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला उत्तर देण्यासाठी 3 सेकंद मिळतील. तर कोणी केली होती सांगा पटकन कमेंट बॉक्समध्ये. तो याचा ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवायचं आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी याची स्थापना केली होती पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे पहा. सर्वात कमी. तर मित्रांनो कोणतं राज्य आहे त्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 केरळ. लक्षात ठेवा मित्रांनो, केरळ राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या मूलभूत हक्कामध्ये बिगारी प्रथा या ठिकाणी प्रतिबंधित आहे? बघा या ठिकाणी शब्द आहे बिगारी प्रथा. तर मित्रांनो याचं जर योग्य उत्तर पाहिलं तर ऑप्शन्स क्रमांक 3 शोषणापासून मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, कोणत्या किरणांना वस्तुमान नसतं? वस्तुमान कोणत्या किरणांना नसतं? तर ऑप्शन क्रमांक 3 गॅमा किरण. मित्रांनो गॅमा किरण असतं त्याला काय नसतं मित्रांनो, या ठिकाणी वस्तुमान नसतं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, एवढ्या पदासाठी या ठिकाणी क्लास घेणे शक्य नाही पहा. त्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी बघा ₹249 नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत. तुम्ही ग्रंथपाल, आहार तज्ञ, समाजसेवा अधीक्षक, भौतिक उपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, औषध निर्माता असेल, दंत तंत्रज्ञ असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल किंवा क्षकिरण सहाय्यक असेल, ग्रंथालय सहाय्यक असेल किंवा प्रलेखाकार, ग्रंथसूचीकार किंवा डॉक्युमेंटलिस्ट असेल किंवा कॅटलॉगर असेल, ह्या पदासाठी कोणत्याही पदासाठी तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म भरला असेल किंवा वाहन चालक उच्च श्रेणी, टोटल 17 पदासाठी मित्रांनो आपल्याकडे प्रश्नसंच उपलब्ध आहे बघा, फक्त ₹249. वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जर जास्त अभ्यास करायचा असेल तर क्विक रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे पहा. टायमाला वेळ खोदून काय उपयोग होणार नाही आणि आपल्याकडे सध्या वेळ आहे मित्रांनो. वेळेमध्ये कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला आउटपुट भेटला पाहिजे, यासाठी आपण ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो ह्या बनवल्यात पहा. ज्यांना खरोखर या नोट्स घ्यायच्या असतील, जे खरोखर आपल्या फ्युचरविषयी चिंतित असतील, तर त्यांनी बघा जो काही आपला नंबर दिसतोय स्क्रीनवर 827555 8283 या नंबरला ₹249 सेंड करा. त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला जो काही नंबर दिसतो स्क्रीनवर त्याला पाठवा. लगेच मी तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून देईल. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, वेळ फार कमी बघा. एकदा का हॉल तिकीट आले तर हॉल तिकीट आल्यावर बघा लगेच शिफ्ट वाईज पेपर चालू होतील. आपले पेपर कधी संपले कधी चालू झाले हे सुद्धा समजणार नाही पहा. आपण असंच या ठिकाणी फॉर्म भरणार, ₹1000 या ठिकाणी फी गेली, असं जाण्या येण्यासाठी खर्च गेला, असं नाही व्हायला पाहिजे. आपल्याला त्या ठिकाणी चांगलं आउटपुट सुद्धा भेटलं पाहिजे, पोस्ट सुद्धा निघली पाहिजे मित्रांनो. आपली जी काही एवढी जागा आहे आपल्या कॅटेगरीची, ती माझीच जागा समजून आपल्याला अभ्यास करायचा आहे. पूर्णपणे 100% दिल्याशिवाय आपल्याला आउटपुट भेटणार नाही. एक म्हणेन बघा, जान लागा दोया जाने दो. पूर्ण जीवाने अभ्यास करायचा आहे आणि पूर्णपणे आपली पोस्ट समजून ती जागा आहे ती माझीच आहे, एक जागा माझी, हा विचार घालून आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास करायचा आहे पहा. जास्त काही सांगत नाही मित्रांनो, कारण की तुम्हाला म्हणता मला मोटिव्हेशन आहे, तर मोटिव्हेशनची काही गरज नाही बघा. आपल्या घरच्यांचं स्वप्न आपल्यासमोर असलं तर आपल्याला अजिबात मोटिव्हेशनची गरज नाही पहा. फक्त ₹249 या ठिकाणी कोणत्याही पदासाठी तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळून जाणार आहेत पहा. लवकरात लवकर मेसेज करा किंवा जो काही फोनपे नंबर आहे त्याला डायरेक्ट पेमेंट करा. पेमेंट झालं लगेच स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला लगेच या सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा. लेप्रोस्कॉपी काय प्रश्न आहे पहा. लेप्रोस्कॉपी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ही कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर 3 पहा, कुटुंब नियोजन. लक्षात ठेवायचं कुटुंब नियोजन. करेक्ट आन्सर आहे आपलं कुटुंब नियोजन. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कोठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कोठे धावते? तर मित्रांनो
कोल्हापूर गोंदिया हे आपलं योग्य उत्तर आहे. 1857च्या उठावामध्ये क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक म्हणून काय ठरवलं होतं? काय प्रश्न आहे पहा. 1857च्या उठावामध्ये क्रांतिकारकांनी क्रांतीचं प्रतीक म्हणून कमळाचं फूल ठेवलं होतं मित्रांनो. लक्षात ठेवायचं कमळाचं फूल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होत नाही विचारले आपल्याला. सांगा पटकन. होत नाही. तर मित्रांनो मूडदूस मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं मूडदूस. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जरायुज प्राणी म्हणजे काय? जरायुज प्राणी म्हणजे काय? तर मित्रांनो जरायुज प्राणी म्हणजे पिल्लांना जन्म देणारे. लक्षात ठेवा, पिल्लांना जन्म देणाऱ्यांना जरायुज प्राणी असं म्हणतात पहा. कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उपयोग कोणत्या करारामधून झाला? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी पहा आता. कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा जो काय उद्गम आहे हा कोणत्या करारामधून झाला? तर क्योटो प्रोटोकॉल मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, करा अथवा मरा हा जो काही हे जे काही ब्रीद वाक्य आहे मित्रांनो हे कोणत्या चळवळीशी संबंधित आहे पहा. तर भारत छोडो चळवळ. लक्षात ठेवा मित्रांनो, भारत छोडो चळवळ हा योग्य उत्तर आहे पहा. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला सर्वात पहिला ग्रंथ कोणता होता? तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला सर्वात पहिला ग्रंथ होता मित्रांनो भावार्थ दीपिका. ऑप्शन क्रमांक 4 भावार्थ दीपिका. गोबी हे वाळवंट टिंबटिंबमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कोणतं? गोबी वाळवंट. तर मित्रांनो हे मध्य आशियामध्ये गोबी हे जे काय वाळवंट आहे आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी जे काही निर्देश जारी करण्याचे अधिकार दिलेत पहा. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, राज्यघटनेने मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी जे काही निर्देश आहेत पहा ते जारी करण्याचे अधिकार कोणाला दिलेले आहेत? तर मित्रांनो पहा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयासाठी कलम 32 अन्वये, उच्च न्यायालयासाठी कलम 226 अन्वये असे दोघांनाही हे अधिकार दिलेले आहेत पहा. भारतामधील कोणत्या राज्याला देवभूमी असं म्हणतात? तर देवभूमी हे कोणत्या राज्याला म्हणतात मित्रांनो? तर उत्तराखंड. ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काय प्रश्न आहे? उरण. तर मित्रांनो हा रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन क्रमांक 2 रायगड मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. काय? रायगड. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे कारण भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्राचं कारण म्हणजे भारतामध्ये सर्व धर्मांच्या नागरिकांना समान वागणूक आहे. हे याचं योग्य उत्तर आहे पहा. बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेल्या आंदोलनाला काय म्हणतात? तर बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेल्या आंदोलनाला वंगभंग आंदोलन असं म्हणतात. काय म्हणतात? वंगभंग आंदोलन. विदर्भामध्ये पूर्व भागामध्ये नद्यांची वाहण्याची दिशा कोणती आहे? तर मित्रांनो या ठिकाणी पहा उत्तर दक्षिण. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर दक्षिण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, दहशतवाद विरोधी दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 21 मे मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला 21 मे हा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थानमध्ये मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळतं. माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कुठं? राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, येथे अंधार आहे. काय प्रश्न आहे पहा. येथे अंधार आहे, पुढे मला काही दिसत नाही. वाक्य संक्षेपण करून लिहिलेलं योग्य पर्याय आपल्याला ओळखायचं आहे. पहा म्हणजे योग्य वाक्य कोणतं दिसतं आपल्याला. तर या ठिकाणी मला ऑप्शन क्रमांक 3 दिसतंय पहा. तुम्हाला कोणतं दिसतं पाहू शकता. तर बघा, येथे अंधारामुळे मला पुढे काही दिसत नाही. मला हे वाक्य योग्य वाटलं म्हणजे याच योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचं अचूक लिंग असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. अचूक लिंग. तर या ठिकाणी मित्रांनो, त्याने देवघर स्वच्छ केले हे काय मित्रांनो? नपुसकलिंगी. म्हणून हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पक्ष या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह या ठिकाणी योग्य आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो पक्ष, तर याचं योग्य उत्तर आहे पहा पंख, पंधरवाडा, राजकीय संघटना हे शब्द बघा या ठिकाणी याला योग्य आहेत पहा पक्षाला. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, संधीची चुकीची उदाहरणे असलेला आपल्याला पर्याय ओळखायचा आहे पहा. आता या ठिकाणी कोणती चुकीची आहे? तर सगळे या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, इ अधिक अ बरोबर य होतं. बरोबर आहे पहा. ऋ अधिक अ बरोबर र होतं. उ अधिक अ बरोबर काय होतं? व होतं. म्हणजे हे सगळे बरोबर आहेत. म्हणजे यापैकी नाही याचं योग्य उत्तर आहे पहा. मूळ नामाशी जन्मतच संबंध असलेले विकार कोणता आहे? तर मूळ नामाशी जन्मतच संबंध असलेले विकार कोणता आहे मित्रांनो? लिंग विकार. ऑप्शन क्रमांक 1 लिंग विकार याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो याचं योग्य उत्तर काय पहा? ऑप्शन क्रमांक 1. पुढचा आहे बघा,
खालीलपैकी कोणत्या गटामधील सर्व शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आले आहेत? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा. ऑप्शन क्रमांक 3 कोरडा, चावी, साबण, फणस. मित्रांनो हे काय आहेत पहा, पोर्तुगीज भाषेमधून या ठिकाणी मराठीमध्ये आलेले आहेत. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेली आहेत पहा. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, तो रविकर गोजीरवाना आवडला आमच्या राणींना, लाज लजली या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी यामध्ये कोणता या ठिकाणी रस आलेला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी शृंगार रस आहे पहा, लक्षात ठेवा. शृंगार रस याचा एक फेमस उदाहरण आहे पहा, डोळे हे जुलमी गडे मज रोखून पाहू नका. हे सुद्धा बघा शृंगार रसाचं या ठिकाणी उदाहरण आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं शृंगार रस. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, नकाशी सूत धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. सॉरी नाकाशी, बरोबर, नाकाशी सूत धरणे असा शब्द आहे. म्हणजेच काय मित्रांनो, मरणास टेकणे. ऑप्शन क्रमांक 2 मरणास टेकणे हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा, मरणास टेकणे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सुज्ञास अधिक सांगणे न लगे या वाक्यामध्ये अधोरेखित क्रियापदाचा खाली दिलेल्या पर्यायामधून प्रकार ओळखायचा आहे पहा. तर न लगे खाली काय आहे मित्रांनो या ठिकाणी अंडरलाईन न लगे. तर हे कोणतं क्रियापद आहे? तर मित्रांनो हे जर पाहिलं तर हे अनियमित क्रियापद आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक 3 अनियमित. समजलं? न लगे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढील विधानांचा वाक्याचं होकारार्थी, नकारार्थी व काळ याचं अयोग्य दर्शवलेलं उदाहरण करून. तर मित्रांनो या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी वाक्य ओळखायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी चुकीचा ऑप्शन क्रमांक बी पहा. सिद्धार्थ हा काही फलंदाज नाही. हे काय मित्रांनो चुकीचं आहे. बाकी पहा, आविष्कार उत्तम फलंदाज आहे. हे होकारार्थी वर्तमान काळी हे बरोबर आहे पहा. काच पाणी हा खेळ सध्या मागे पडला. हे काय मित्रांनो होकारार्थी भूतकाळी हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इकारांत स्त्रीलिंगी ग्राम नामांचं सामान्य रूप कसं होतं पहा. तर मित्रांनो आकारांत किंवा उकारांत बरोबर आहे पहा. याकारांत किंवा उकारांत होतं हे सुद्धा बरोबर आहे. वाकारांत होतं म्हणजे यापैकी नाही याचं योग्य उत्तर आहे पहा. अस्तित्व वाजवी पूर्णपणे या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता आहे? तर या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे मित्रांनो परिणामवाचक. ऑप्शन क्रमांक 3 कोणता आहे पहा, परिणामवाचक. रचनेनुसार वाक्याचे प्रकार ओळखायचे पहा, त्यानुसार आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, आज रविवार आहे पण शाळेला सुट्टी नाही. मित्रांनो हे काय अयोग्य आहे बघा. बाकीचे पहा, सुमन पुस्तक वाचते केवळ वाक्य आहे. शिव आणि भिवा शाळेत गेले केवळ वाक्य. उद्यापासून परीक्षा सुरू होईल हे सुद्धा केवळ वाक्य आहे. केवळ वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो त्याला केवळ वाक्य म्हणतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ती सर्वनामे म्हणजे काय? आता ज्याच्यासोबत बोलायचंय त्या ठिकाणी आपण कोणते सर्वनाम वापरतो? तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे मित्रांनो या ठिकाणी वापरतो आपण. द्वितीयक. समजलं? तू, तुम्ही, मी, आम्ही हे बरोबर काय बा द्वितीयक. समजलं? पुढील विधाने वाचून अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो. आता या ठिकाणी बरोबर पर्याय जर पाहिला, तोंडावाटते निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण म्हणतो. एकदम बरोबर पहा आपलं हे मराठी व्याकरणाच्या पहिल्याच पानावर किंवा पहिल्याच चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? वर्ण म्हणतात. ध्वनींच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो हे सुद्धा बरोबर आहे. ध्वनींच्या चिन्हांचा आपण अक्षरे म्हणतो हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे सगळंच बरोबर आहे मित्रांनो, या ठिकाणी चुकीचं काहीच नाही. म्हणजे यापैकी नाही आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, आत्मसंयमासाठी करावयाची कृत्ये या शब्दसमूहाला एक शब्द सांगायचा आहे. तर यम नियम. यम नियम मित्रांनो काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा. पार्वतीची नीलकंठास वरिले काय प्रश्न आहे पहा. पार्वतीने नीलकंठास वरिले यातील समास ओळखायचा आहे. तर यामध्ये मित्रांनो बहुव्रीही समास आहे. लक्षात ठेवायचे पहा. बहुव्रीही समास मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, दाग तसे काम या अर्थाची म्हण आपल्याला शोधायची आहे. दाम तसे काम, दाग नाही तर दाम तसे काम. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर जशी देणावळ तशी घेणावळ हे काय पाहायचं योग्य अर्थाची म्हण आहे. राजहंसी वृत्ती म्हणजे टिंब होय. रिकाम्या जागी आपल्याला शब्द शोधायचा आहे. राजहंसी वृत्ती म्हणजे निरशीर विवेक मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पहा. तर बघा चुकीची जोडी ओळखायची आहे. तर गुणवाचक विशेषण म्हणजे कडक ऊन पडलंय एकदम बरोबर आहे पहा. संख्यावाचक जर पाहिलं तर 10 शिपाई होते पहा. 10 शिपाई झालं संख्यावाचक. सार्वनामिक विशेषण पहा, ते पेन मला आवडले हे सुद्धा बरोबर आहे.
धातुसाधित विशेषण बघा या ठिकाणी चुकीचं आहे पहा. सुंदर फुलांनी बाग बहरली होती हे चुकीचं आहे. धातुसाधित म्हणजे काय? सडलेली भाजी, पडकी माडी हे काय पहा या ठिकाणी धातुसाधित आहे. समजलं? असं जर काही दिसत नाही मग हे चुकीचं आहे. पुढील वाक्यामध्ये प्रयोग ओळखायचा आहे पहा. वडिलांनी मुलाला शाळेत घातली. यामध्ये कोणता प्रयोग आपल्याला दिलेला आहे पहा? सांगा पटकन. तर कर्म भावसंकर प्रयोग आहे मित्रांनो. काय केलं? वडिलांनी मुलांना शाळेत घातले. हे कर्म भावसंकर प्रयोग आहे. पुढचा प्रश्न काय मित्रांनो या ठिकाणी पहा सगळ्यांनी, की अहम काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. अहम हिमिका या शब्दासाठी पर्यायी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं जर योग्य उत्तर पाहिलं तर स्पर्धा. लक्षात ठेवा स्पर्धा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिपायाकडून चोर धरला जातो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? तर कर्मकर्तरी प्रयोग आहे मित्रांनो. कर्मकर्तरी प्रयोग यामध्ये. चला आता विडा द्या या वाक्यामध्ये शब्दशक्ती आपल्याला ओळखायची पहा. काय प्रश्न आहे? चला आता विडा द्या. तर व्यंजना आहे मित्रांनो यामध्ये. कोणती व्यंजना? हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आज कोणत्या देशामध्ये आहेत? तर मित्रांनो ही कोणत्या देशामध्ये आहेत? तर पाकिस्तान. ऑप्शन क्रमांक 1 पाकिस्तानमध्ये पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो काय पहा या ठिकाणी आता 94 नंबरचा लिएंडर पेस या ठिकाणी बघा काय शब्द आहे? लिएंडर. समजलं? लिएंडर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर लॉन टेनिस. मित्रांनो लक्षात ठेवा लॉन टेनिस. पुढचा प्रश्न मित्रांनो, इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलं होतं? इराणमधून तो ऑपरेशन सिंधू. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 ऑपरेशन सिंधू. खालीलपैकी आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे मित्रांनो. चुकीचं विधान. तर बघा साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार डॉक्टर सुरेश सावंत यांना मिळाला. हे सुद्धा बरोबर आहे पहा. सुरेश सावंत यांना आभाळाच्या या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला. हे सुद्धा बरोबर आहे. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्रदीप कोकळे यांना मिळाला. हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीचे आहे बघा. प्रदीप कोकळे यांना पाखरूशी मैत्री कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे का? हे चुकीचं आहे. सातारा या ठिकाणी होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर कोणाची मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 शिवेंद्र सिंहराज भोसले. लक्षात ठेवा शिवेंद्र सिंहराजे भोसले यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. अलीकडे कोणत्या देशाने मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेंक्रिऑल या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले? कोणी केलं मित्रांनो हे? ऑप्शन क्रमांक 4 सायप्रस. लक्षात ठेवा सायप्रस. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशाने जिंकली? तर मित्रांनो लक्षात ठेवा दक्षिण आफ्रिका. कोणी जिंकली पाही? दक्षिण आफ्रिकेने ही जिंकलेली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, शक्ती 2025 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशामध्ये चालू झाला? तर भारत आणि फ्रान्समध्ये बघा या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि फ्रान्स हे याचं योग्य उत्तर आहे पहा. समजलं? घेतल्या नसतील तर लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. लगेच फोनपे मध्ये जा. कारण की आता पहा या ठिकाणी आपला पेपर सुद्धा आलेला आहे पहा. 18 तारखेपासून म्हणजे 18 सप्टेंबर पासून पेपर सुद्धा चालू आहेत. आणि मित्रांनो आपला जास्तीत जास्त अभ्यास होण्यासाठी आणि रिव्हिजनसाठी आपण नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल तुम्हाला या ठिकाणी सगळी या ठिकाणी PDF मध्ये भेटणार आहेत बघा प्रश्न. त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. आपल्यासाठी मित्रांनो फक्त 249 रुपयाला मित्रांनो ह्या PDF आपण लॉन्च केलेले आहेत मित्रांनो. लवकरात लवकर आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि लगेच पेमेंट करा मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला लागा. क्वालिटी आणि क्वांटिटी पहा प्रश्नाची. आणि मित्रांनो पैशाकडे पाहायचं नाही पहा. आज पैसा जर आपण बघितला पैशाकडे, परंतु आपल्याला जर एकदा नोकरी लागली तर बघा पैशाची आपली झंझटच मिटणार आहे. त्यामुळे क्विक रिव्हिजनसाठी पहा 249 रुपयाला आपण हे सगळं ठेवलेलं आहे पहा. यामध्ये तुम्हाला टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल. आता इथं सगळं टेक्निकल घेणं सोपं नाही. तुमच्या पदासाठी सेपरेट टेक्निकल तुम्हाला मी देणार आहे पहा. लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच फोनपे मध्ये जा पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला लागा. आपल्याकडे वेळ फार कमी पहा. जेवढे काही दिवस आपल्या हातामध्ये आहेत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची आणि पूर्णपणे झटून अभ्यास करायचा आहे पहा. जान लगा दो या जाने दो असं करायचं आहे. कारण की पहा एकदा काय वेळ निघून गेली की आपल्याला पुन्हा आपल्या हातामध्ये पस्तावा राहणार आहे. त्यामुळे हा पस्ताव्यापासून वाचण्यासाठी लगेच अभ्यासाला लागा. लगेच नोट्स घ्या मित्रांनो. लगेच फोनपे मध्ये जा.
₹249 पेमेंट करा आणि लगेचच्या लगेच एका ठिकाणी आपल्याला अभ्यासाला लागायचं. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. ज्यांना खरोखर नोट्स घ्यायच्या असतील ते लगेच पेमेंट करतील आणि लगेच मी त्यांना WhatsAppला सगळ्या PDF पाठवून देईल. पहा जो काही नंबर दिसतोय त्या नंबरला पेमेंट करा 827555 8283 आणि त्याच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट टाका. मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सगळे नोट्स पाठवून देईल.